व्यासपीठ खाली करायचं आहे। यानंतर आपल्या सर्वांचा आदर राखून एक क्षमापूर्वक विनंती करतो की पुढील सत्कार जे आहेत ते कलाकारांना संधी द्यायची असल्याने आपण व्यासपीठ क्रमांक 2 वर करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। यानंतरचे सर्व सत्कार व्यासपीठ क्रमांक 2 वर होतील। धन्यवाद। बापू सोनारा नथनी बनवून दे रे, नथनी बनवून दे। बापू सोनारा नथनी बनवून दे रे, नथनी बनवून दे। ही नथनी नाकात घाल माये मैना, आमचा राम राम घेना। सोनारा बीरी बनवून दे रे, बीरी बनवून दे। बापू सोनारा बीरी बनवून दे रे, बीरी बनवून दे। ही बीरी कानात घाल माये मैना, आमचा राम राम घेना। जगातील पहिली व एकमेव मातृप्रधान अशी जागतिक दर्जाची संस्कृती असलेला माझा समाज, जो हुंडा घेत नाही आणि हुंडा देतही नाही, आई बापाला वृद्धाश्रमाची पायरीच दाखवत नाही, असा माझा समाज। होय, ओळखलं ना? आगरी समाज एक खंबीर नेतृत्व, मोडेन पण बीजाच्या सामने नाही झुकणार असा माझा आगरी बांधव, जाम हाय स्वाभिमानी। 3 दिवसाची लगीन पद्धती होती, पण आता काय राहिली नाही। आता नवीन ट्रेंड सुरू झालाय, प्री वेडिंग शूट। म्हणजेच लग्नाआधी मुलगा आणि मुलगी कॅमेरेवाल्याला जोडीला घेऊन जातात आणि नको नको त्या शूटिंग ना फोटो काढतात। त्या सगळा लग्नाच्या मांडवान बी लोकांना दाखवतात, जसा यावी पक्का मोठा युद्ध जिंकले। तर मग या सगळा तुम्हाला पटते का? या कया तरी थांबला पाहिजे ना। अजून त्यान संगीत व मेहंदी या दुसऱ्या समाजातून आपल्या समाजात नवीन प्रथा आणल्या। 3 दिवसाचा लगीन आज 6 दिवसावर पोहोचले। म्हणजे गरीब मुलीच्या बापानं एवढा खर्च करायचा कसा? या बी कया तरी थांबलं पाहिजे। जेव्हा लगीन लागते तेव्हा पाहुण्यांना नवरा नवरीला शुभेच्छा देवाला भेटतच नाही का? तर म्हणे रिसेप्शन साठी तयारी करतात आणि ते मेकअप साठी 3 तास घेतात। आवरी पाहुणी जेली वाट बघून दमतात। सगळे बायकां धाबा शोधून दारू पिऊनशी येतात, तरी पण नवरा नवरी स्टेजवर नसतेच। शेवटी 1.5-2 लाखाचा नवरीचा घागरा बघायला 50 पाहुणी बी नसतात तया। या सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे। हल्ली लगीन जमवताना पोऱ्याची कवरी जमीन असं विचारतात, जशी का यांची पोर लगीन व्हाल्यावर उजराला शेतान काम करायला जल। पोऱ्याने कवरा शिक्षण घेतले याचा विचार नाही करीत। आपली पोर घरान बोंबलाची चटणी खाते
न साखर पुरेन आयफोनची अपेक्षा करते. या तुम्हाला पटतंय का? पण एक आहे, लग्नाच्या रीतीभाती करायला महिला पुरोहितच. होय, धवलारीन धवलारीन धवलारीन. देशाला आश्चर्य वाटेल, कारण धर्मगुरू होण्याचा मान जगात कोणतीही महिलांना दिला जात नाही. तो फक्त आगरी आणि कोळी समाजच देतो. आर्थिक सत्ता महिलांना देणारा माझा आगरी समाज आहे. इंग्रजांच्या कालावधीत वृक्षतोड बंद केल्याने चूल पेटेना, जंगल सत्याग्रह लागू राहिला. नारायण नागू पाटील ज्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 7 वर्ष शेती झालीच नाही. अलिबाग येथील चरीकोपरचा संप म्हणजेच शेतकऱ्यांचा संप, शेवटी इंग्रज झुकले. या आगरी कोळी समाजामुळे कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कायदा अस्तित्वात आला. देशाला 12.5% कायदा मिळवून देणारे आगरी समाजाचे माननीय दिबा पाटील यांनी आपला शेतकरी आणि भूमिपत्रासाठी लढा दिला. त्यांना खऱ्या अर्थाने तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेब यांचे नाव देण्यात येईल. वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. लग्नाची घाय, आय गो आय नको लग्नाची घाय. हुंडे बाला नवरा घराची नाय, तशी घरा मी नंदाची नाय. अंगावर माणूस जाऊन शिहायला, हुंड्याची वार्ता करताव कला. अंगावर माणूस जाऊन शिहायला, हुंड्याची वार्ता करताव कला. खिडकारू ऐशे नवरो बाला, सगळ्या पोरींचा ठराव यो हाय, तसे घरा कोणी नांदायचं नाय. सगळ्या पोरींचा ठराव यो हाय, तसे घरा कोणी नांदायचं नाय. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचा ताट आपण कधी वाढलाय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी स्पेशल कधी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आपण नाही करत. देवा, आईला पाहिजे ते मिळू दे असं कधी केले? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, हे सगळं ती करते. तिने केलेला पसारा कधी आपण आवरता? तरी बाळाला कोणी बोलले की तिचे मन येते भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळाला ती सतत हात पसरते नशिबापुढे, कधी देवापुढे, कधी दैवापुढे. माझ्या बाळाचे भलं होऊ दे. स्वतः मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते.
आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. खूप उंचावर गेलात तरी आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी स्वतः मात्र आनंदी. नका करू स्पर्धा कोणाशी, नका करू हेवा. नका करू स्पर्धा कोणाशी, नका करू हेवा. जग जिंकायचे का तुम्हाला, जग जिंकायचे का तुम्हाला. मग आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. सई माया सजनिले, चैनच पडेच ना. अन केळीच्या पानामंदी डोले राहून माय नाव. दयन दयता, दयन दयता. उयला एक दाना, उयला एक दाना. झोपी गेला माय सजनाव. सई माया सजनिले, भरतार गेले गावा, भरतार गेले गावा. आता कुणाले टाकू पाणी, आता कुणाले टाकू पाणी. सुनी पडली अंग धुन. सई माया सजनिले, भारताना माझा आगरी समाज सामील होता हे कसे काय विसरता. आमच्याच महाराष्ट्रात येऊन मटण मावरा खावाचा नाही हे शिकवता. अहो बाहेरून आलेल्या लोकांसाठी जो पैसा खर्च होतोय तो कोणाच्या वाट्याचा आहे. आपल्या गावातल्या लोकांच्या वाट्याचा आहे, आपल्या राज्यातील लोकांच्या वाट्याचा आहे. पण आता परिस्थिती अशी आहे, गावातली पोरं शहरात जातात आणि शहरातली पोरं परदेशात चाललेत. का? त्यांना इथे राहावेशे वातावरण निर्माण करू दिले नाही आपण. रोजगाराची हमी कोण देतंय सांगा ना. रोजगाराची हमी कोण देतंय. अहो तिथले सौदी आणि दुबई, तिथं कुठलाही बिझनेस करायचा झाला तर तिकडच्या स्थानिक माणसाला बिझनेस पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रात एवढ्या बाहेरून आलेल्या कंपन्या आहेत, एकतरी मराठी माणूस पार्टनर आहे का. महाराष्ट्रातील लांबलचक समुद्र किनारे, सह्याद्रीच्या उंच रांगा, मंदिरे, लेण्या, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत. पण आपण मराठी माणसं जगाला ओरडून सांगत नाहीये. समुद्रात स्मारक उभारण्यापेक्षा तोच पैसा महाराजांच्या किल्ले दुरुस्तीला वापरा. पर्यटन या विषयावर अख्खा महाराष्ट्र पोसू शकतो. लाखो स्थानिकांना रोजगार मिळू शकतात. आपला महाराष्ट्र सोनं आहे, सोनं. जय महाराष्ट्र. हे बोल 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 मोठे बयान की बोल
देवाचा माझे साईबाबाचा माझे एकल देवाचा माझे खंडू देवाचा माझे किराईचा माझे गाव देवीचा माझे शेलू मातेचा अरे बोल 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 मोठे बायांची जय अरे आमच्या बायानो छंद घेतला ना आमच्या बायानो छंद घेतला बाया माझ्या बशीत बैसल्या आमच्या बायानो छंद घेतला अरे बाया उतरल्या भेंडी नाक्याला ना बाया उतरल्या भेंडी नाक्याला अरे बाया उतरल्या वल्लगावाला ना बाया उतरल्या वल्लगावाला ना बाया माझ्या पालखीनं बैसल्या आमच्या बायानो छंद घेतला हो सुपर से बहुत ऊपर जोरदार टाळ्या वळगावच्या या महिला मंडळासाठी झाल्याच पाहिजे शेलू माते की या कलाकारांसाठी सरपंच राम भोईर साहेब यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलंय. तानाजी भोईर साहेब यांनी 1,500 रुपये दिलेले आहेत आणि उपाध्यक्ष शंकरजी खारीक साहेबांनी 1,000 रुपये. सर्व कलाकारांनी तसेच प्रमुख सल्लागार भगवानदादा ठाकूर यांनी 500